आज आपण मऊ आणि लुसलुशीत ज्वारीचे फुलके तयार करणार आहोत. अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात हे फुलके. तर इथे मी जे प्रमाण सांगितले ना ते 2 जणांसाठी सांगितलेलं आहे. रेसिपीला सुरुवात करूया. खूप मस्त होतात. एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. रेसिपीला सुरुवात करूया आता. इथे मी एक भांडं घेतले. त्या भांड्यामध्ये मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेणार आहे. ही जी वाटी आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलंय. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे आपल्याला गरम पाण्यात मळून घ्यायचं आहे, म्हणून मी पाणी गरम करायला आधीच ठेवलंय. इथे मी जास्त पाणी गरम करायला ठेवलंय कारण की मला दुसरी रेसिपी सुद्धा बनवायची आहे. आता गरम पाणी मी ह्याच्यामध्ये ओतून घेतले. 2 वाटी पिठाला मला बरोबर 1.5 वाटी पाणी लागलंय. पाणी ओतून घेतल्यानंतर मी मिक्स करून घेणार आहे आणि हे 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे मी. म्हणजे सगळ्या पिठाला छान वाफ लागेल त्याची आणि आपली भाकरी अगदी मऊ आणि लुसलुशीत होते. हे मी 5 मिनिटं झाकून ठेवलंय. 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता ताटावर सुद्धा वाफ छान जमा झालेली आहे. आता हे हळूहळू करून मी मळून घेणार आहे. गरमच आहे अजून सुद्धा. पण माझं पीठ थोडं आहे म्हणून ते पटकन थंड होतं. आता मी हे व्यवस्थित असं मळून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण कणकेला गोळा तयार करतो त्याच पद्धतीने आपण मळून घेणार आहे. ह्याला एक्स्ट्रा पाणी अजिबात नाही लागलं मला. हे गरम आहे अजून पण. हाताला सोचवेल असं झालं की पटकन ह्याला मळून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असा लुसलुशीत गोळा तयार झाला याचा. व्यवस्थित मळलं पाहिजे तरच ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीचे फुलके आपले छान मऊ आणि लुसलुशीत होतात. थोडंसं व्यवस्थित मळून घेते. तुम्ही बघू शकता अगदी पीठ खूप मस्त मळलं गेलंय. आता मी याचे 3 गोळे तयार करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळ्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा छोटे मोठे गोळे तुम्ही तयार करू शकता. गोळे तयार करून झालेले आहेत माझे. 1-2 मिनिटं याला झाकून घेते आणि बाकीची तयारी करून घेते मी. तवा तापत ठेवलाय. तव्याला मी अगदी 1 ते 2 थेंब तेल लावलंय. ते तेल का लावायचं याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तुम्ही बघू शकता तव्याला तेल लावलेलं आहे मी. आता इथे आपण जो गोळा तयार केला आहे तो व्यवस्थित पुन्हा एकदा मळून फुलका लाटून घेणार आहे मी. त्याला एकदा व्यवस्थित मळून घेते आणि त्याचा गोळा तयार करून घेते. आता इथे मला फुलका लाटायला मी ज्वारीचंच पीठ वापरलेलं आहे. जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि अगदी हलक्या आणि अलगद हाताने हा फुलका आपल्याला लाटायचा आहे. अगदी अलगद हाताने लाटलाय मी. तुम्ही बघू शकता कुठेही हा फुलका अजिबात तुटलेला नाहीये. म्हणूनच अलगद हाताने लाटून घ्यायचा आपल्याला हा.
छान असा फुलका लाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा किती जाड आणि किती पातळ ठेवायचा हे तुमच्यावर आहे. पण मी ते पातळ ठेवणार आहे कारण की फुलके पातळच छान लागतात. तुम्हाला दाखवते मी किती पातळ लाटलाय तो. कुठेच तुटलेला नाहीये फुलका माझा. तुम्ही बघू शकता इतका पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे तो. म्हणजे छान असा आपण जेव्हा शेकतो ना फुलका तेव्हा छान टम्म असा फुगून येतो. इथे मी तवा आधीच तापत ठेवला होता. आता आपण फुलका शेकायला घेऊया. तव्यावर टाकून घेतला मी. अगदी 2 सेकंदामध्ये त्याला छान बबल आलेत. बाजू उलटून घेतली मी, पलटून घेतली आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तव्याला तेल लावायचं त्याचं कारण असं की आपण जेव्हा भाकरी तव्यावर टाकतो तेव्हा ती चिटकत नाही कारण की आपण पाणी वगैरे काहीच लावलेलं नाहीये भाकरीला. तुम्ही बघू शकता छान अशी भाकरी शेकली गेली आहे माझी. आता हे थोडेसे ना फोल्ड झाली तरी सुद्धा तुटली नाही ती. वरची बाजू छान शेकून झाल्यानंतर मी खालची बाजू शेकायला घेतली आहे. गॅसच्या आचेवर मी 2 मिनिटं त्याला शेकून घेणार आहे. छान अशी टम्म फुगलाय फुलका, तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूने छान असा टम्म फुगलाय फुलका. आता दुसरा सुद्धा मी बनवून घेतला होता. या पद्धतीने आपले ज्वारीचे गरमागरम असे फुलके तयार झालेले आहेत. तुम्हाला एक दुमडून दाखवते किती मस्त मऊ आणि लुसलुशीत झालाय तो. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपले मऊ आणि लुसलुशीत ज्वारीचे फुलके तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारचं ते बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा. धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.